दिवशी त्याच्या अंगातच यायला लागलं. असा कुदे काही अंत दुन्ने त्याचा 8 दिवस मी 7 दिवस मी दवाखान्यात नेलं. त्याला तर काहीच नाही दाखवलं. पूर्ण काहीच नाही दाखवलं त्याला. पूर्ण नॉर्मल आहे मी म्हणत होते डॉक्टर. मग असं करता करता 2 वर्ष चालले गेले असे दवाखाना करून त्याने डॉक्टर लोक म्हणत होते का याला काहीच नाही झालं याला असंच म्हणत होते. मग आता हे मोहरम आले. मोहरम याला 2 वर्ष मावशीकडे ठेवलं मी. जाणं येणं करत होती मी. 2 वर्ष मावशीकडे राहिला. मग आला मोहरमची खिचडा होता. त्यात बस झाला खिचडा केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या अंगातच यायला लागलं. असा कुदे काही अंत दुन्ने त्याचा 8 दिवस मी 7 दिवस मी रामसाळीला तिथून वाकीमध्ये आले. मी ताजबागेस गेली मोठ्या आणि लहान आणि एक मग तिथून जामसाळीहून आल्यावर ताजबागला आली. ताजबागला आल्यावर मग माझी मावसबहीण राहते ती मार्गात होती. 10 वाजून गेले. मी म्हटलं आता कोणाच्या घरी जावं आपण, कोणाच्या घरी नाही. तर मग म्हटलं चला मावशीकडे जाऊ. कधीच आम्ही जात नाही असं कधी कोणाच्या घरी म्हणा. तरी तिच्या घरी गेलो. त्या मार्गात तिच्या घरी गेल्यानंतर काहीतरी असं वाटायला लागलं तर तो अंगात यायला लागला. मग यानं आई म्हणते आपण मरून नाही तर काही करू पण ह्या मार्गात जाऊ म्हणते. तोच म्हणायला लागला. मी म्हणलं ठीक आहे. हरियाजी भगवत नाम पर्याच काय म्हटलं आता आधीच आपलं दुसरं कोणीच आपल्याला सहारा देऊ नाही शकत म्हटलं. आणखी सांग काका करत होता तो अंगावरचे कपडे काढत होता रश्यानं बांधून. ते काका आहे ते सगळं सांग काका करावं लागत होतं. त्याले मी नंगा होतो, धावतो मी, उठून पडतो मी, तुला जीव घेतो, फाशी लागतो, कोणाचा काही असा वाईट शब्द बोलत होता तो. खूपच घाणेरडे शब्द बोलत होता. का असा नाही असा 4 माणसाला 5 माणसाला आवडत नाही. आता मी फक्त ह्या काकाजीच्या 7 दिवसाच्या कार्यामध्ये मी एवढी सावध झाली का मी एकटी राहू शकतो घरामध्ये. बांधत नाही आता रश्यानं. हो रस्त्यानं बांधून हातपाय बांधून ठेवा लागे. बाथरूमले जाले कुठं घराच्या बाहेर. आता काहीतरी थोडासा निघते घराच्या बाहेर गेलं थोडासा पण त्याला भीतीच वाटते म्हणते. म्हणजे असं बाहेर जायची अशी कुठं. आज त्याची वय किती आहे? 36 वर्षाचं वय. अजून लग्न झालं नाही. 2-3 वेळा लग्नासाठी गेलो आम्ही पण कसं तब्येतच खराब होऊन जायची. जायचं तर पोरगी पाहायला जातो म्हटलं तब्येतच खराब होऊन जायची. बरोबर एकदम निचिरूनच जायचा तो असाच दिसायचा. आता हिच्याजवळ कोणी नाही त्याच्यामुळं मग ते आणखी म्हणजे भयानक केस होती का कोणाला पेलाले तयार नाही. कुठून पराचं म्हणा किंवा आणखी काही खूपच म्हणजे शेवटी रस्त्यानं बांधून ठेवावं लागेल. इतकं भयानक. आणि अशा परिस्थितीमध्ये काय दुनिया झाली जे काही करायचं ते केलं लक्षात. पण त्या बऱ्या झाल्या का आपल्या जवळच्या त्या 2 त्याकडे ब्राह्मणीच्या बाया भेटून गेले तर त्यानं आम्ही बर्गे काकाजीकडून टिमकीमधून घेतले होते. आम्ही पहिले मधुकरची टिमकी पराठे. मग तिथं आम्ही याच्या दिवशी गेलो आम्ही गुरुपौर्णिमेला. तर मग ते कार्यकर्ता लोक होते याच्या अंगात आलं मोठ्या चिल्लत होते. तर मग त्याला फोन आला की बाबा तू घेऊ नको त्याला. मग आता ते साखरे भाऊजी म्हणत होते आमच्याकडे का म्हणजे त्याने म्हटलं नाही तुम्ही घ्या. म्हणलं पाहतो म्हटलं. मग मायाबाई मायाजवळ आल्या त्या दिवशी गुरुपौर्णिमे. मार्गातले लोक इतके घाबरते काय आता इकडे नाही तुम्ही तिकडूनच घेऊन टाका. तर मायाबाई आल्यानं म्हणते तुम्हाला जसं पटल म्हणते तसं करा म्हणते. तर इतकंच विचारायला का आता ह्याच म्हणायला लागला का साखरेकड जाऊ नको काही होणार नाही त्याच्याकडून. जो कार्यकर्ता चांगला असन त्याच्याकडेच जा. तर मला मायाबाईनं सांगितलं का आम्ही काकाजी आईकडले आपल्या वाडीकडले तुम्ही चाला पण कडक आहे. तर म्हटलं कडक राहिलं मला त्याच्याशी नाही फरक पण माझा मुलगा चांगला झाला पाहिजे. म्हणजे हेच खूप आनंद.
याचे उपकार कधी भुलणार नाही काकांची. ते तर आता ते सामोरचा भाग आहे का नाही. नाही पण नेलो म्हणूनच आलो नाही इथं. इतके वर्ष झाले आम्ही पण कुठं काहीच पाहिलं नाही काकाजी. ज्यांच्याजवळ नाही गेलो कारण का आपण एकटी बाई कुठं ज्यांच्याजवळ जायचं बा. पैसा नाही आपण एकटी बाई कोणा काही करून दिलं काही केलं तर आपलं कुठं पाहू बा. म्हणून म्हणलं मग जाऊ दे आपण मरू याची बाबत नाही. आज जगात आपण जेवढी सेवा केली तुझ्या पोराची कोणी करेल का. नाही काकाजी. त्याला पाहिल्यावरच लोक घाबरतात. कोणीच नातेवाईक असे उभे नव्हते राहत त्याच्याजवळ. अशा बहिणीले मावशीले पण असा काही होता नाही. तो चांगलाच मुलगा आहे पण तो माझ्या अंदरचा सैतान म्हणजे शिवा देते आणि पुरे नातेवाईक तोडून टाकले म्हणते. म्हणजे अशा शिवा द्यायच्या का भयंकर. माय मला ओळखायचं नाही बहिणीला नाही मावशी. एवढी हालत समजून घ्या की याचा एक भाऊ आहे मोठा. मोठा आहे तो. हो तो आलाय का. तोही याच्या जवळ येत नव्हता. म्हणजे पहिले तर सुरुवातीला तो आलाच नाही. म्हणजे तो अलग राहते. आणलं तर येईल त्या बाया येईल. हे काय अशी केस बाया घ्यायला असलं तर नाही पेलत ना. कधी का होईल काही सांगता येत नाही. कारण का इतकं म्हणजे बहुत भयानक होतं. अंगावरचे कपडे बिलकुल हो कपडे काढून टाकत होतात पुढे. म्हणजे इतकं हे राहत. आणि त्याने काही गोष्ट आनंद असा कधी म्हणजे कोण केलं असं नाही. मी असा चांगला राहणारा स्टँडर्ड राहणारा चष्माशिवाय. वरून माहित आहे का जेवण नाही आहे ना. जेवणही नव्हता का. नाही जेवण नाही करत. जेवण नाही संडास नाही पाणी नाही पित. पाणी नाही पित. म्हणजे इतकं भयानक प्रकार. आता तर कम से कम तो पाणी पेटे जेवते आहे ना. हो बाथरूमली बी जाते नाही तर डब्बा सांग म्हणे घरामध्ये गरजेसाठी. अशा परिस्थितीत लोक येते. मी अजून असं पाहिलंच नाही कधीच नाही पाहिलं. तो बी म्हणते ना का मी असं कधीच नाही पाहिलं. पाहिले म्हणते पण असं नाही. मला कसं केलं असं नाही कसं केलं असं नाही. मी काही हे नाही लागण तर पेंटिंगच काम करते. जी काही खूप हे नाही आहे ड्युटी पाण्यावर. आपलं पेंटिंगचं काम करून आपली बहिणी स्वतःच्या बहिणीचे पैसे 1 लाख रुपये लावला पाहिजे. डिलिव्हरी पासून तर सगळ्या गोष्टी पापण्याला म्हणे मी पापाव म्हणजे मोठं नाही त्याची बायको थोडीशी आहे तर मोठं नाही हे करत. पण सगळ्या राखीपासून दिवाळीपासून त्याला तो असं करून ठेवलं. लोक म्हणते आपलं आज मोठा भाऊने असूनही आले म्हणजे कधी लक्ष देत नव्हतं. आता तो थोडं चांगलं झालं तेव्हा तो याच्यासोबत यायला लागलं आहे ना. नाही तर पहिले 2-3 गाडी बोलते तिला. आता गाडी बोलत होती तिथे अर्धा तास चाबी नाही दिली गाडीची. तू तिथंच राह म्हणे कपडे घेऊन जा म्हणे. तर ह्या कसा म्हणजे आई आपल्यासाठी बोलणे खा लागते म्हणे त्याने. मी असं नसतं झालं म्हणजे तर काय बोलणे खा लागले असते म्हणे त्याला. अशी राहते परिस्थिती. आता बरं झालं आपल्यासारख्या जवळ आले म्हणून बिना पैशाला काम होत आहे. त्याने तर माहिती आहे गुड्डू भाऊने. कोण गुड्डू. त्या दिवशी आले ते साफसफाई करायची. हे गेले होते यायला साफसफाई पाठवा लागलो. त्याही दिवशी यायची हालत म्हणजे यायची घाबरत असत लागत आहे ना. हालतच तशी होती ना. आणि हे काय मंडळ टिमटीवाले काही साफसफाई बरोबर करत नाही. त्याला का म्हणलं त्या कार्यकर्त्यांना 1 महिना कार्य करणं म्हणून कोणाला मंदिरात नाही म्हणून. मंदिरात नाही म्हणे. नाही का म्हणत होते ते कार्य करून घ्या तुम्ही आणि तुम्ही गिरडली याले घेऊन जायचं. त्याची ह्या इच्छा तुम्ही गिरडली घेऊन जा. माय म्हणत कसं आलं. मी म्हणलं गिरडले तर जाऊ नाही येत बा म्हटलं ना. कसं येईल नाही म्हणते बा म्हटलं यायला. मार्गातला माणूस मार्गात गिरडली नाही. अरे का आलो काय झाले का मानका. डोळीचे